नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनाची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आंदोलनासाठी विधान भवन परिसरात दाखल झाले. मात्र विधान भवन परिसरात पोहोचलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचा लिलाव करण्याचं प्रतिकात्मक आंदोलन केलं. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांना आझाद मैदान येथे हलवण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलकांकडून मांडण्यात आली आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनात आज हाक देण्यात आली होती. मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमण झालेले. या ठिकाणी पाहू शकतो आपण की विधान भवनाच्या परिसरामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्यातूनच जाणून घेऊया की आपण काय नेमकं त्यांच्या मागण्या होत्या आणि तुम्ही त्यासाठी आज ठिकाणी आले होते. काय नेमका मागण्यातून तुम्ही आलेले? आमची मागणी आहे की या सरकारने भाव भरपूर वाढवलेला आहे. शेतकऱ्याच्या नावावर कर्जमुक्ती देतो म्हणजे सरसकट कर्जमुक्ती पण केलेली नाहीये. सरसकट कर्जमुक्ती करतो म्हणले होते आणि तेलाचे भाव, डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव, अन्य दरवाढीचे भाव भरपूर वाढलेले आहेत. शेतकरी जगाचं कसं, शेतमजूर जगाचं कसं, या गोष्टीवर आज इथे मंत्रालयावर आम्ही आंदोलन करणार आहोत. 22,400 या शेतकऱ्यांच्या विरोधात हा आमचा एल्गार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये असलेलं हे सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं मरण पाहत आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे या ठिकाणी कुठलेही निर्णय घेत जातले नाहीत. म्हणून आज या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी जो काही या ठिकाणी आंदोलन पुकारले होते ते आंदोलन आम्ही या ठिकाणी यशस्वी करत आहोत. वर्षा बंगला बोला बोला 10,400 लिलाव आहे. बोला 10,400. वर्षा बंगला 10,400. फायदा कोण झालं? निलाव झाला. ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वांना सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी देण्याचं या ठिकाणी या सरकारनं मान्य करावं आणि जे नियमित कर्जफेड करतात अशा प्रत्येकाच्या खात्यावर या ठिकाणी 2-2 लाख रुपये त्यांना दिले पाहिजेत. जे नियमित फेड करतात त्यांची काही चूक आहे का, आमच्या वतीनं सरकारला आमचा प्रश्न आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकरी वारंवार तुमच्या या ठिकाणी अशा पद्धतीने बोला. वर्षा बंगला 10,400. वर्षा बंगला 10,400. वर्षा बंगला 10,400. कोण घेते का महाराष्ट्रात? 10,400. 10,400. एकंदरीत या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी आता शेतकरी संघटनेचे जे पदाधिकारी आहे यांना आंदोलक आहे या ठिकाणी त्यांना आता पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे आणि पोलीस व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच रविकांत तुपकर यांनी या संदर्भातले राज्य सरकारला आवाहन केलं होतं की शेतकऱ्यांच्या मागण्या आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातील जे काही मागण्या आहेत तत्काळ पूर्ण करा, अन्यथा मंत्रालयावर मोर्चा करण्यात येईल. त्याच अनुषंगाने आज हा मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र हे आंदोलन होण्यापूर्वी रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी आक्रोश पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी रविकांत तुपकरांना या सरकारनं अटक केलेलं आहे. दडपशाही आणि हुकुमशाही करणारं हे सरकार सत्यातून ह्याला मा झालेला आहे. शेतकरी विरोधी हे सरकार आहे. आता यांनी आम्हाला अटक केलेली आहे. लिलाव करा. वर्षा बंगल्याचा लिलाव करा. लिलाव कशासाठी करा? अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. अजिबात आम्ही सरकारच्या या हुकुमशाहीच्या विरोधात नतमस्तक होणार नाही. जेव्हा सरकार अशा पद्धतीने वागेल अशाच पद्धतीने आम्ही असाच एल्गार करू. इन्कलाब 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 इन्कलाब. या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की कशा प्रकारे जे शेतकरी जे आंदोलक आले होते आणि त्या आंदोलकांना आता कुठेतरी धरपकड करण्याचं काम सध्या प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या सर्व आंदोलकांना आता जवळपास माहिती जी मिळत आहे की ती आझाद मैदान या ठिकाणी घेऊन जाणार आहे. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विधान भवन परिसरामध्ये ट्रॅफिक देखील जाम झाली होती. मात्र आता पोलीस प्रशासन या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं असून आझाद मैदान या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची देखील माहिती प्राप्त होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाड सह संतोष मोरे, मुंबई.